आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत ग्रामीण रुग्णालय यांचे नाव पूर्ववत प्रमाणे पुतळाराजे ग्रामीण रुग्णालय जत व्हावे, माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत चौगुले यांची मागणी। जत येथील नव्याने सुरू होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या वास्तूला परंपरागत असे पुतळे राजे उपजिल्हा रुग्णालय असे नामांतरण करून जतकरांची अस्मिता जोपासावी असे निवेदन श्री हेमंत चौगुले यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सांगली यांच्याकडे वारंवार केले असून सदर रुग्णालयास पुतळा राजे हेच नामकरण व्हावे अशी माफक अपेक्षा श्री हेमंत चौगुले माहिती अधिकार कार्यकर्ता जत यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। पाहूया ते काय म्हणाले। नमस्कार, मी हेमंत चौगुले, माहिती अधिकार संघटना जत। सध्या असलेल्या ग्रामीण रुग्णालय जत यांचं नाव पूर्वी पुतळा राजे ग्रामीण रुग्णालय जत असं होतं। जे नवीन होणारं उपजिल्हा रुग्णालय जत असणार आहे याचंही नाव, त्याची जी ओळख आहे ते पूर्वापारपासून पुतळा राजे यांच्या नावाने आहे। आमची जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना विनंती असणार आहे की आमच्या जे जतचं उपजिल्हा रुग्णालय नवीन होणार आहे याचेही नाव पूर्वीपार प्रमाणे पुतळा राजे ग्रामीण रुग्णालय जत असं व्हावं। कारण 22/7/2023 रोजी मान्य जिल्हा शल्यचिकित्सक सांगली यांना इथून निवेदन केलेलं आहे की इथून मागणी केली आहे की रुग्णालयाचं नाव पूर्ववत होऊन मिळावं, परंतु अजून त्याचा अध्यादेश निघाला नाही। तरी आमची जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना विनंती असेल की नवीन होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय जत याचं नाव पुतळा राजे ग्रामीण रुग्णालय जत असं होऊन मिळावे। धन्यवाद। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।